आज आपण वेक्टर या चॅप्टर्स मधले एक्सरसाइज 5.2 मधले काही वेक्टर्स इज रिलेटेड टू द जॉमेट्री याच्यावरचे एक्झाम्पल. आपलं 7 नंबर एक्झाम्पल आहे. अ quadrilateral is a parallelogram if and only if its diagonal bisect each other. ह्या टाइपच्या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला त्या पॅरलोग्राम असेल, स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, रॅम्बस असेल, ह्या प्रत्येक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टीज माहिती असणे गरजेचे आहे. तर इथे त्यांनी काय विचारलंय, हा एक पॅरलोग्राम आहे, एक क्वाड्रिलॅटरल आहे, तो पॅरलोग्राम आणि त्या पॅरलोग्रामचा डायगोनल बायसेक्ट आहे ईच अदर. आता बायसेक्ट म्हणजे काय, तर ते दोघांनाही एकाच पॉइंट्स मध्ये काय करतात, डिवाइड्स करतात. आणि म्हणजे हा जो पॉइंट दिसतो आपल्याला डायग्राम काढली तर AC आणि BD हे डायगोनल्स आहेत आणि ते E ह्या पॉइंटला इंटरसेक्ट करून बरोबर तिथे काय करतोय, AE आणि EC आणि DE आणि D हे एकमेकांना काय होतात, बायसेक्ट टू ईच अदर होतात. हे आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं. सिंपल एक्सप्लेनेशन, डायग्राम ड्रॉ केल्यानंतर सपोज ABCD इथे जे चार पॉइंट दिले ABCD इट्स द पॉइंट ऑफ पॅरलल, इट्स पॉइंट ऑफ पॅरलोग्राम म्हणजे जे आपल्या क्वेश्चन्स मध्ये दिले ते. अँड लेट A bar, B bar, C bar, D bar and E bar be the positions vector of point A, B, C, D and ह्यांचे काय ते पोझिशन्स वेक्टर असेल रिस्पेक्टिव्ह. म्हणजे तुमचे पोझिशन्स वेक्टर लिहून झाले. आता पॅरलोग्रामची प्रॉपर्टी काय असते, तर पॅरलोग्रामच्या समोरासमोरील बाजू म्हणजे अपोजिट साइड्स ह्या काय असतात, इक्वल आणि पॅरलल टू द ईच अदर. म्हणजे AB वेक्टर आणि BC वेक्टर हे इक्वल्स आहेत. AB वेक्टर इज इक्वल टू BC वेक्टर. कोणते घ्या, DA CB द्या, फक्त आपण ज्या डायरेक्शनची पाथ दाखवला त्याच डायरेक्शन. AB वेक्टर इज इक्वल टू DC वेक्टर. मग ह्यांना पोझिशन्स मध्ये कसं लिहिणार मी, B बार मायनस A बार इज इक्वल टू C बार मायनस D बार. सिंपल. आता A आणि C ची पेअर आणि D आणि B ची पेअर मी काय करतो, B आणि D हा B आणि हा D ने शिफ्ट करतो. म्हणजे B बार प्लस D बार इज इक्वल टू C बार प्लस A बार. कारण की मला डायगोनल दाखवायचे तर त्याप्रमाणे पोझिशन्स वेक्टर ऍडजस्ट केले. सेकंड, हे आपल्याला बायसेक्ट म्हणजे हा पॉइंट, हा मिड पॉइंट हे दाखवायचं. तर मिड पॉइंटचा फॉर्म्युला काय आहे, आपण सेक्शन्स फॉर्म्युल्यामध्ये पाहिलं तो इथे मल्टिप्लाय बाय 1, इथे मल्टिप्लाय बाय 1 डिवाइडेड बाय 1 प्लस 1 म्हणजे 2. मी इथे 2 ने डिवाइड करतो, इथे 2 ने डिवाइड करतो. म्हणजे B बार आणि D बार आणि A बार आणि C बार हे काय एकच सारखे. म्हणजे ह्या दोघांचाही मिड पॉइंट काय एकच आहे आणि तो काय तर E, पॉइंट E और पोझिशन्स वेक्टर E. मग इथे त्याचे आपण पोझिशन्स वेक्टर लिहिलेले म्हणजे इथे सुद्धा काय आलं, E बार इज इक्वल टू E बार. एकच पॉइंट आहे की नाही, काय होतं तर डायगोनल AC and BD intersect at point E. हे दोन्ही सुद्धा एकाच पॉइंटला काय करतात, इंटरसेक्ट करतात. and bisect
each other. आणि ते एकमेकांना कसे बायसेक्ट म्हणजे हा मिड पॉइंट आहे किंवा मिड पॉइंट इज सेम, दोघांचाही मिड पॉइंट काय एकच. आता हे सेम कन्सेप्ट पुन्हा पुन्हा येतात तर ज्या ज्या क्वाड्रिलॅटरलचे लाईन्स पॅरलल आणि इक्वल असतात अपोजिट्स मग ते पुन्हा पुन्हाचे असतात पॅरलोग्राम. सेकंड रेक्टँगलचे सुद्धा काय असतात पॅरलल आणि सेम असतात अपोजिट साइड. त्यानंतर स्क्वेअर त्याचे सुद्धा पॅरलल आणि सारखे असतात. त्याच्यानंतर रॅम्बस ह्या चौकांसाठी सेम प्रॉपर्टीज काय होते आपल्याला. आता यातले स्क्वेअर असेल किंवा रेक्टँगल असेल तर अजून एक प्रॉपर्टी आपल्याला होते ती म्हणजे अँगलची. ह्याच्यामधले ह्या दोन साइडमधला अँगल 90 डिग्री असतो. जर ते प्रॉपर्टी असेल तर आपल्याला त्या प्रॉपर्टीने ते रिलेशन्स प्रूव्ह करायचे असतात. समजलं. आता आपण याच्यावरचं एक्झाम्पल त्याच्यावरच एक्झाम्पल बाय द व्हर्टायसेस मेथड बाय द वेक्टर मेथड show that the quadrilateral म्हणजे any quadrilateral with vertices A, B, C and D आणि त्या quadrilateralचे आपल्याला 4 vertices दिले आणि is a parallelogram. आता पॅरलोग्राम ते पर्टिक्युलर मला पॅरलोग्रामच्या कंडिशन्स माहिती असतात. तर पॅरलोग्रामच्या काय 3 कंडिशन्स येतात. पहिली कंडिशन्स येते म्हणजे अपोजिट साइड टू पॅरलल टू इच अदर आणि जर त्या एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांचे पोझिशन्स वेक्टर हे कसे असतात सारखे असतात. तर वन पोझिशन्स वेक्टर इज इक्वल टू द स्केलर मल्टिपल ऑफ अनदर पोझिशन्स वेक्टर आणि त्यांची लेंथ सुद्धा काय असते सारखी असते म्हणजे त्यांचं मॅग्निट्यूड सुद्धा काय येतं सारखे. तर मला ह्या दोन गोष्टी कळल्या पाहिजे. किंवा तिसरी प्रॉपर्टी आपण सांगू शकतो आत्ताच आपण प्रूव्ह केली डायगोनल्स. तर त्यांचे डायगोनल्स एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात आणि ते त्या डायगोनलचा काय असतो मिड पॉइंट असतो. तर इथे आपण त्या मेथडने सॉल्व्ह करतो. लेट A bar, B bar, C bar, D bar be the positions vectors of point A, B, C, D respectively. आणि त्यांचे पोझिशन्स वेक्टर काय A bar काय येतो 1i plus 2j minus 1k. B bar काय येतं 8i minus 3j minus 4k. C bar 5i minus 4j plus 1k and D bar minus 2i plus 1j plus 4. हे काय झालं आपल्या यांचे पोझिशन्स कन्सिडर करू. A आणि C, B आणि D हे डायगोनलचे पॉइंट आणि ते डायगोनलचा मिड पॉइंट एकाचा आपल्याला माहिती नाही ते बायसेक्ट होतात एकाच पॉइंटला होतात की नाही ते आपल्याला शोधून काढायचं. पण मी दोघांचे दोन वेगळे पॉइंट्स सांगतो. E बार point E and point F are the bisect किंवा इथे mid point of diagonal AC and B. तर तुमचा E आणि F हे मिड पॉइंट आहे तुमचे डायगोनलचे AC आणि B रिस्पेक्टिव्हली. Therefore E bar is equal. मग E bar is equal to काय आलं A bar plus C bar divided by 2. सिंप्लिफाई करू. A bar काय I cap plus 2j minus k plus 5i minus 4j plus 1k divided by 2. तर ह्याचा आन्सर काय आहे E bar is equal I plus 5i 6i 2j minus 4k means
minus 2j plus 1 minus 1k plus 1k 0 divided by 2 सेपरेट केलं तर ई बारचे पोझिशन्स वेक्टर काय येतात 3r मायनस आणि ह्याचं आपण काय कन्सिडर केलं f बार b बार प्लस d बार डिवाइडेड बाय अगेन मिड पॉइंटचा फॉर्म्युला b बारचे पॉइंट्स काय आहेत 8i minus 3j minus 4k plus minus 2i plus j plus 4k divided by 2 एक बार सिंप्लिफाई केला तर काय होणार 8i minus 2i means 6i minus 3j plus j minus 2j minus 4k plus 4k 0 divided by 2 म्हणजे पोझिशन्स वेक्टर ऑफ ई बार एंड एफ बार हे काय सेम हॅला नाव इक्वेशन्स फर्स्ट एंड इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट एंड सेकंड ई बार इज इक्वल टू एफ बार म्हणजे जर त्यांचे पोझिशन्स वेक्टर सारखे म्हणजे ई बार एंड एफ बार त्यांचे जर आपण पॉइंट घेतले तर पॉइंट मध्ये आपण कॅपिटल पॉइंट ई एंड पॉइंट एफ आर सेम ते कसे असतात सारखेच असतात आणि ते जर सारखेच असतील म्हणजे किंवा एकच असेल बरोबर तर आपण काय लिहिणार ई बार कोणता ई बार म्हणा किंवा एफ बार इज द मिड पॉइंट ऑफ डायगोनल AC and B तर ई बार हा काय डायगोनलचा मिड पॉइंट therefore डायगोनल AC and BD bisect at point E या किंवा F therefore vertices of quadrilateral A, B, C, D is a parallel. म्हणजे आपल्याला सेंटेन्स द्यायचे तुमचे एक व्हर्टायसेस आहे किंवा पॉइंट आहे पॉइंट ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलल काय होता पॅरलोग्राम हे शोध आता हे जर मला इज रिलेटेड टू द रेक्टँगल दाखवायचं असेल तर रेक्टँगलला सुद्धा ही प्रॉपर्टी सेम आहे नंतर अजून मला त्या दोघांमध्ये अँगल 90 डिग्री दाखवायचे असते मग आता 90 डिग्रीच्या अँगलसाठी काय प्रॉपर्टी येते तर त्यांच्या वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट म्हणजे स्केलर प्रॉडक्ट हा काय असतो 0 असतो ही कंडिशन इथे येते आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल the median of trapezium is parallel to the parallel of side of the trapezium and its length is half the sum of parallels इथे दोन क्वेश्चन्स the median of trapezium E and F हे मिड पॉइंट आहे कुणाचे AB आणि BC चे ते काय दाखवायचे is parallel to the parallel ही जे दोन पॅरलल साइड आहेत ट्रॅपेझियमचे कोणते तरी समोरासमोर एकाच ह्याचे साइड्स काय असतात पॅरलल असतात तिथे आपण AB आणि BC पॅरलल घेतो आणि त्यालाच ही साइड सुद्धा काय पॅरलल आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि दुसरं एक विचार आहे अँड इट्स लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ EF इज इक्वल टू द सम ऑफ पॅरलल साइड हाफ द सम ऑफ पॅरलल वन हाफ मॅग्निट्यूड ऑफ AB प्लस DC हे आपल्याला काय करायचं प्रूव्ह दॅट करून दाखवायचं आता ही जी आपली बेसिक इन्फॉर्मेशन ते आपण लिहून घेऊ
जी काय बेसिक इन्फॉर्मेशन होती ती आपण लिहून घेऊ. आता इथे देताना आपल्याला काय सांगितलं, ट्रॅपेझॉइडच्या दोन साईड ह्या पॅरलल असतात आणि जर साईड जर पॅरलल असतील तर त्यांच्या व्हेक्टरचे पोझिशन्स व्हेक्टर कसे असतात, सारखे असतात. म्हणजे AB बार आणि DC बार यांच्यापासून जे काय पोझिशन्स वेक्टर येणार आहे ते काय असतात, इक्वल इनटू द स्केलर मल्टिपल फॅक्टर्स. म्हणून आपण इथे AB बार पॅरलल टू साइड DC बार, म्हणून AB बार इज इक्वल टू M हा काय आपला स्केलर मल्टिपल फॅक्टर. तर स्केलर मल्टिपल फॅक्टर इनटू DC बार म्हणजे ह्याचे पोझिशन्स वेक्टर आणि हे पोझिशन वेक्टर काय असतात, सारखे असतात. तर कोणता तरी एक स्केलर फॅक्टर आपण कॉमन काढलं तरच त्या लाईन काय असतात, पॅरलल असतात. आता आपल्याला दिलेली कंडिशन्स E आणि F हे कसे आहेत, पॅरलल टू द साइड द मीडियन ऑफ ट्रॅपेझॉइड. ते काय, मीडियन ऑफ ट्रॅपेझॉइड बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. जर आपण मिड पॉइंटचा जो फॉर्म्युला यूज केला तर E बार इज इक्वल टू A बार प्लस D बार divided by 2 and F bar is equal to B bar plus C bar divided by 2. म्हणजे सिंपल रिलेशन्स E bar and F bar मला ह्याचे सुद्धा पोझिशन्स वेक्टर ह्या दोघांशीच काहीतरी रिलेटेड आहेत. जर हे मी प्रूव्ह केलं तरच ती लाईन काय होणार, त्याला पॅरलल पोझिशन वेक्टरचं रिलेशन. म्हणजे मला ह्याच्याशी रिलेशन यायला पाहिजे. F bar is equal to F bar minus E bar. सिंपल कन्सेप्ट आहे. F bar काय आपला B bar plus C bar divided by 2 minus E bar minus E bar चे काय येतात, इथे मी ब्रॅकेट मध्ये A bar plus D bar divided by. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येतंय, B बार प्लस C बार मायनस A बार मायनस D बार डिवाइडेड बाय 2. इथे कोणकोणती लाईन आहे, AB आणि इथे DC. त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट होतंय का, B बार मायनस A बार प्लस C बार मायनस D बार divided by नवीन ब्रॅकेट. B बार मायनस A बार म्हणजे काय असतं, तर AB बार प्लस C बार मायनस D बार म्हणजे DC बार डिवाइडेड बाय 2. म्हणजे हा A2B बार, हा A2F बार आणि हा DC बार. मीन्स जर इथे आपण पाहिलं EF बार इज AB च्या इक्वल करतो या DC bar plus BC bar divided by 2. Get clear? म्हणजे M plus 1 divided by 2 is equal to DC bar. म्हणजे इथे हा एक स्केलर मल्टिपल फॅक्टर आहे, कुणाला DC bar. म्हणजे EF bar is equal to, मी तो सगळा फॅक्टर M ने कन्सिडर करतो, M into DC bar. Here M scalar multiple factor. येते EF bar is equal to M DC bar. म्हणजे DC parallel to the EF bar. Therefore EF parallel DC. तो तुमचा सिंपल कन्सेप्ट काय आहे, हे prove that sin EF parallel to the DC. Therefore, the median of trapezium is parallel to the parallel of its side of trapezium. म्हणजे खाली आपल्याला स्टेटमेंट आहे तसं लिहायचं. आता दुसरं त्यांनी काय विचारलंय, its length is half the sum of parallels. म्हणजे ह्याचा मॅग्नेट्यूड त्या दोघांची बेरीज करून निम्मा येतं ते ह्याचं. असं आपलं काय सिंपल रिलेशन्स. आपल्याला जर सेकंड प्रूफ करायचं ते मी इथून कन्सिडर केलं.
F bar is equal to 1 half AB bar plus DC bar. बरोबर आहे. लेंथ काढतो म्हणजे आपण नोट घेतो म्हणजे मॅग्नेट्यूड त्याला म्हणतो EF is equal to हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर राहणार मॉड AB बार प्लस DC बार. झालं. फक्त त्या इक्वेशन्सला फॉर्म्युल्याला काय करायचं आपल्याला मॉड टाकायचं आणि खाली स्टेटमेंट लिहायचं आहे द लेंथ ऑफ मीडियन म्हणजे ही जी आपली मीडियन आहे की नाही त्याची हा द सम ऑफ द पॅरलल साइड. सो सिंपल आपले काय एक्झाम्पल रिलेटेड त्यातले हे रिलेशन्स तुम्हाला पॅरलोग्रामला सुद्धा विचारले जातात. म्हणजे इथे पॅरलोग्राम देतील आणि नंतर त्यांची ही जी मीडियन आहे ती त्याला पॅरलल रेक्टँगल लाईन स्क्वेअर लाईन रॅम्बस लाईन ह्या सगळ्यांना हे रिलेशन्स प्रूव्ह आहेत. ही मीडियन असेल किंवा नसेल तरी आपल्याला ती त्याला काय असते पॅरललच असते. म्हणजे जर समजा ह्या दोन सारख्या डिस्टन्स वरून जर पॉइंट्स घेतले तर इथून सुद्धा ही लाईन काय होणार त्याला पॅरललच असते. नेक्स्ट एक्झाम्पल द अँगल सबटेंडेड ऑन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. म्हणजे कोणत्याही सेमी सर्कल मध्ये जर आपला अँगल असेल तर तो राईट अँगलच असतो हे आपल्याला प्रूव्ह करायचं. इथे आपण एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. द सेंटर O आहे आणि रेडियस काय R आहे आणि C हा या सेमी सर्कल म्हणजे हाफ सर्कल मधला अँगल तो 90 डिग्री ते आपल्याला दाखवायचा आहे. इथे A bar B bar C bar be the positions vector of point A B C respectively are radius of circle. मग R चे रिलेशन्स ओशी काय येतात A bar mod A bar mod B bar mod C bar is equal to R bar. किंवा ती त्यांची काय डिस्टन्स म्हणजे नुसतं R मध्ये लिहिलं तरी चालेल is equal to R. म्हणजे ह्या तिघांची जर मॅग्निट्यूड ते काय रेडियस एवढे येते. देन हा A बार आणि हा B बार मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन अशी अपोजिट आहे म्हणून A बार is equal to minus of B bar. Positions vector of A bar and positions vector of B bar हे एकमेकांना कसे अपोजिट डायरेक्शन्स मध्ये हे काय आपलं सिंपल एक्सप्रेशन. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की हा अँगल 90 डिग्री तो कसा येणार तर ह्या वेक्टरचा आणि ह्या वेक्टरचा जर स्केलर प्रोडक्ट 0 आला तरच ते काय असतात 90 डिग्री असतात. म्हणजे ही प्रॉपर्टी मीन्स CA बार डॉट CB बार डॉट मीन्स स्केलर आणि त्यांच्यामधला अँगल जर 90 असेल तर cos 90 0 असतो. म्हणून यांचं असलेलं प्रोडक्ट स्केलर प्रोडक्ट हा 0 आला पाहिजे. मग CA बार म्हणजे काय A बार मायनस C बार डॉट CB बार म्हणजे काय B बार मायनस C. आता A च्या ऐवजी B पुट करा किंवा B च्या ऐवजी A पुट करा जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे पुटिंग करा. आपण A बार च्या ऐवजी पुट करू मायनस B बार मायनस C बार डॉट B बार मायनस C बार प्रोडक्ट करू मायनस B बार डॉट B बार मायनस मायनस प्लस B bar dot C bar again minus C bar dot B bar again minus minus plus C bar dot C. आता स्केलर प्रोडक्ट्स मध्ये हे B bar dot C bar आणि C bar dot B bar स्केलर मध्ये डायरेक्शन डिपेंड्स होते. म्हणजे हे दोन्ही काय सारखे त्यामुळे हे काय होतं कॅन्सल होतो. स्केलर मध्ये आपण फक्त मॅग्निट्यूडचा विचार आणि इथे काय राहिलं मायनस B बार डॉट डॉट काय झालं
स्क्वेअर प्लस सी बार डॉट सी बार म्हणजे सी बार स्क्वेअर हे तुमचे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये फिजिक्स मधल्या प्रॉपर्टीज इथे आपण काय केलं बी बार इज इक्वल टू सी बार आणि हे दोघांच्या मध्ये अपोजिट साइड म्हणजे सी ए बार डॉट सी बी बार इज इक्वल टू 0 therefore CA perpendicular to the CB म्हणून तुमचं असलेलं CA bar and CB bar are perpendicular to each other हे दोन्ही काय आहेत perpendicular therefore angle C is right angle triangle or a semicircle ही सिंपल स्केलर प्रोडक्टने आलेली प्रॉपर्टी ह्या टाइपवरती सुद्धा एक्झाम्पल असतात आपल्याला कोणत्याही 2-3 पॉइंट्स ए सी बी यातला एक अँगल सेंटरला तुम्ही हा जरी केला किंवा हा जरी केला बरोबर आहे की नाही तरी यांच्याशी आपल्याला रिलेशन्स काय करता आलं पाहिजे दाखवता आलं पण जर मी हा केला तर सेमी सर्कल कुठे येणार इकडे येणार ही डायरेक्शन जर मी हा केला तर सेमी सर्कल कुठे येणार इकडे येईल त्यानंतर दुसरं ही साइड सारखी बरोबर आहे म्हणजे हा तुमचा कोणता ट्रायंगल तयार होतो ह्या दोन साइड सारखे म्हणजे हे दोन अँगल कसे असणार सारखे असणार की नाही तो आपला इक्विलॅटरल सुद्धा ट्रायंगल प्रूव्ह करून दाखवण्यासाठी आपल्याला विचारू शकतात जर आपल्याला ही साइड चं रिलेशन्स फाइंड आउट करता आलं ह्या टाईपचे एक्झाम्पल असतात एक्झाम्पलमध्ये काय सजेशन असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब ओके